वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयक 2025वर संसदेची मोहर उमटली आहे. राज्यसभेतही 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर आज पहाटे हे विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं. 128 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यानं राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर हा सुधारित कायदा अस्तित्वात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणांसंदर्भातली दोन्ही विधेयकं मंजूर करणं हे सामाजिक आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या आपल्या सामूहिक प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. जे दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिले, ज्यांचा आवाज नाकारण्यात आला आणि ज्यांना संधींपासून वंचित ठेवण्यात आलं, त्यांना हा सुधारित कायदा सहाय्य करणारा ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभाव होता. यामुळे विशेषतः मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम, पसमंदा मुस्लिमांच्या हितांचं नुकसान झालं असं सांगत संसदेनं मंजूर केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचं रक्षण करतील, असं ते म्हणाले. जिथे चौकट अधिक आधुनिक आणि सामाजिक न्यायासाठी संवेदनशील असेल, अशा युगात आता आपण प्रवेश करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. संसदेनं वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून वर्षानुवर्ष चालत असलेला अन्याय आणि भ्रष्टाचाराचं युग संपवून न्याय आणि समानतेचं युग सुरू केलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. या विधेयकाद्वारे वक्फ मंडळ आणि वक्फ मालमत्ता अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि न्याय्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.